ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील असलेल्या आसनगाव MIDC मध्ये भीषण अशी आग लागलेली आहे। प्लास्टिकच्या कंपनीला ही आग लागलेली आहे आणि संपूर्ण प्लास्टिक कंपनी जी आहे ती आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे। आपण खरं तर पाहिलं या ठिकाणी या आगीचं कारण अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही आहे, परंतु संपूर्ण कंपनी जी आहे ती आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे। आणि खरं पाहिलं या ठिकाणी तर आसपासच्या देखील कंपनींना या ठिकाणी धोका होता, परंतु त्या कंपनींना वाचवण्यात कुठे कुठे अग्निशमन दलांना यश आलेलं आहे। कारण खरं पाहिलं तर ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि तिला आटोक्यात आणणं पहिले गरजेचं होतं, मात्र अजूनपर्यंत ही आग काही आटोक्यात आलेली नाही। पाण्याची कमतरता या ठिकाणी भासत आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या कंपनीतून निघणारा जो धुराचा लोड आहे आपण बघू शकतो की या धुराचा लोड आहे तकरीबन 12 ते 15 किलोमीटर अंतरावरून पाहिलं जात आहे। त्यामुळे या आगीची भीषणता आपल्याला समजून येते की आणि या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघितलं तर प्लास्टिकचे मणी असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील, बाटली असतील, टिफिन असतील, अशा अनेक प्रकारचे साहित्य जे आहे या ठिकाणी बनवण्यात येत होते। आणि आता पाहिलं या ठिकाणी तर संपूर्ण कंपनी जी आहे ती आगीच्या भक्षस्थानी पडलेले जवळपास 4 ते 5 तास उलटून गेलेले आहेत। मात्र आग जी आहे ती जशीच्या तशीच या ठिकाणी पाहायला मिळते। आगीचं रौद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्यासोबत या ठिकाणी एक स्थानिक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की नक्की त्यांनी काय पाहिलंय, काय सांगाल, काय परिस्थिती होती, कशी आग लागलेली? आग या ठिकाणी लागण्याचं कारण एक थोडकं कारण असतं, जे की तांत्रिक कारणामुळे आग लागली असावी असा अंदाज आहे। प्रत्यक्षदर्शी काही कोणी सांगत नाही आहे की कशामुळे आग लागली, परंतु जेव्हा आग लागली त्या क्षणी तात्पुरती जर मदत मिळाली असती, जसं की फायर स्टेशन या विभागामध्ये असतं। हा इंडस्ट्रियल एरिया आहे, आसनगाव, आडगाव, शहापूर इंडस्ट्रियल एरिया आहे, खूप मोठा इंडस्ट्रियल एरिया आहे। परंतु या ठिकाणी फायर स्टेशन नसल्याकारणाने अनेकदा असे छोट्या कारणामुळे लागले आगीचं रूपांतर असं मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक इंडस्ट्रीजचे नुकसान आपणास बघायला मिळतं। नशिबाने इथे कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे, परंतु खूप मोठी आग लागल्यामुळे स्थानिक जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना उभारण्यासाठी खूप मोठी गोष्ट इथं साध्य करावं लागत आहे। तर अशा पाहिलं तर MIDC परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अशा आगी लागण्याच्या घटना आपण पाहत असतो। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे, परंतु खरं बघितलं तर जे कारण या ठिकाणी सांगितलं जातं की या आगी जेव्हा थोड्या प्रमाणात असतात त्यावेळेस जर या ठिकाणी इथल्या जर प्रशासनाने फायर स्टेशन असतात तर त्यांच्या गाड्या या ठिकाणी लवकर पोहोचल्या असत्या किंवा MIDC परिसरात देखील आपण फायर स्टेशन पाहू शकतो, परंतु या ठिकाणी MIDC परिसर तर आहे परंतु फायर स्टेशन नाही। त्यामुळे या भागामध्ये आगी जेव्हा थोड्या प्रमाणात असतात त्यामुळे त्यांना थोडक्यात आटोक्यात आणण्यासाठी या ठिकाणी कोणतीही उपाययोजना नाही। त्यामुळे जेव्हा कल्याण असेल, ठाणे असेल, उल्हासनगर असेल किंवा भिवंडी सारख्या शहराची या ठिकाणी मदत मागितली जाते, तेथील जे अग्निशमन दल असतील ते या ठिकाणी पोहोचेपर्यंत आगीचा जो भडका आहे तो पूर्ण या ठिकाणी उडालेला असतो आणि तोपर्यंत संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी गेलेली असते। त्यामुळे एकंदरीत पर्यायी योजना या ठिकाणी करण्यात यावी, एखाद्या फायर स्टेशनची उपाययोजना या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी देखील या ठिकाणी आहे। आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांना देखील या ठिकाणी होतो, व्यावसायिकांना देखील या ठिकाणी होतो आणि एकंदरीत कुठेतरी विकास या ठिकाणी खुंटतो। त्यामुळे अशा पद्धतीचा जो उपाययोजना आहे ते प्रशासनाने देखील करण्याचं गरजेचं आहे। मात्र आगीच्या घटना वारंवार लागणं हा देखील एक मोठा प्रश्न आहे। आगी लागतात की लावल्या जातात हा देखील या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे। अनिल वर्मा, ABP माझा, शहापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।